सोलापूर शहरातील मोदी परिसरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृत साप आढळून आलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे हाच तांदूळ 2 दिवस शिजून खाल्ला सुद्धा गेलाय। सोलापूर शहरातील मोदी परिसरात धक्कादायक प्रकार घडला। राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृत साप आढळून आला। धक्कादायक बाब म्हणजे हाच तांदूळ 2 दिवस शिजवून खाल्ला गेला। घरातील 2 व्यक्तींना उलट्या जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। नागरिकांचा आरोप आहे की शासनाकडून मिळणारा तांदूळ आणि गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातून असे प्रकार समोर येत आहेत। प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उघडकीस आणली। पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावलं। परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौकशीचे आदेश दिले। मात्र प्रियदर्शन साठे यांनी इशारा दिला की जर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जिवंत साप सोडेल। रेशनच्या तांदळामध्ये 3 दिवसापूर्वी मी तांदूळ रेशन दुकानात आणलेला आहे। 3 दिवसांनी ते रेशनचं तांदूळ खाल्लेला आहे। ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाचं एक साप मेलेला अवस्थेत सापडलेला आहे आणि आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुलाबी काही लोकांना चालू झालेले आहेत। बरं, फक्त या गावातच नाही, या भागातलं पूर्ण रेशनचे धान्य आलेलं आहे। त्या पूर्ण तांदूळ माणसाने तर नाही, जनावरच खायचं लायकीच नाही असं धान्य रेशनच्या वाटप झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा गलथानपणा आहे आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हावी म्हणून एक माहिती सरकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन देणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलन करणार आहे। जर कारवाई नाही झाली तर त्या पुरवठा अधिकारी मेलेला साप जे आमच्या गोत्यात सापडलेला आहे आमच्या ऑफिसमध्ये आम्ही जेल साप सोडू आणि ह्या गोरगरिबांकडे जर प्रशासनाचं दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही। त्यांना ऑफिसमध्ये जाऊन प्रश्न विचारावा आम्ही आणि याच्या कारवाईसाठी पाठपुरावा करू। एका बाजूला पालिका घाण पाणी देऊन आमचा जीव घेत आहे तर दुसरीकडे प्रशासन निकृष्ट तांदूळ देऊन आमच्या जीवाशी खेळत आहे। मग आम्ही जगायचं कसं असा थेट सवाल नागरिकांनी केला। आम्ही 2 परिवार खातात ते तांदूळ मंगळवारी आणले ना, आज बघितलं आम्ही ते वरचं 3 दिवस झालं खाल्लं आम्ही। ते डब्यात बरं म्हणून आज ताटाने काढायला गेले ते बाहेर आलं ताटाचं खात होते साप, उलटी जुलाब झाले ते 2 जणला। मोदी एरिया झोपडपट्टी आहे, पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे। या एरियामध्ये बिगारी काम करतात आमचे घरचे मालक आणि आम्ही सकाळी बिना बांधायला जातो, सकाळी जाऊन रात्री येतो। असले धान्य फुकटचे देतात आणि लेकरं शिजवून खातात। आता आजारी पडलेत एरियामध्ये, असं कोणाला काय झालं तर याची जबाबदारी कोण आहे? रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेलं तर तरी काय म्हणते फुकटचं येतं, घ्यायचं असेल तर घ्या नाही तर परत जाते धान्य। मजबुरी आहे, घ्यावं लागतं आम्हाला धान्य। सर सांगा कुणाला विचारायचं आम्ही? त्यापेक्षा रोज थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाका ना। थोडे दिवस पाण्यात देता जहर, थोड्या दिवसात धान्यामध्ये देता, हे काय प्रकार चाललाय? कुणाला विचारायचं आम्ही? कधी काम असतं कामगार म्हणलं तर कामगारचं काम म्हणलं तर कधी असतंय कधी नसतंय काय, त्याच्यावर आमचं एक टाइमचं भागतंय म्हणून आम्ही कसंही ते धान्य घेऊ शकतो। पण एवढं पण असं चालल्यावर माणसं वाचायचं कसं? आजारीपणा आलं तरी सुद्धा काय एवढं लहान आजारपणा येत नाही, मोठं येतं। ते आम्ही दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे आम्ही घरात खर्च करू ना। हे धान्य करून खाऊन दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच धान्य आम्ही घरात आणून खाऊ। हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागलं, दवाखान्याला पैसे, उलट्या जुलाब, थंडी, ताप, डबल पैसे चाललेत। आणि एक माणूस नाही की घरात 4-4 जण पडतात एकदमच। हे धान्यामुळे, हे सगळं याच्यामुळे, पाण्यामुळेच व्हायला लागला आम्हाला हे त्रास। प्रफुल्ल नाईक, मी परिमंडळ अधिकारी आहे इथं। दूरध्वनीच्या क्रमांकावरून आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती तर तांदूळमध्ये साप आढळला म्हणून त्याची तपासणी करण्याकरता आलो असता मी, त्यात खरोखर साप आढळून आलेला आहे आणि ते आम्ही तांदूळ जप्त करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे आणि जिथून हा तांदूळ भरला जातो तेव्हा काय कोणत्या प्रकारे स्वच्छता आहे का नाही त्या तपासणीचं काम आम्ही समोर चालू ठेवू। संबंधित कार्डधारकाची बयान घेऊन त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। कट्टा पॅक होता म्हणते त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी जो तिथून तांदूळ आणला होता दुकानातून तो पॅक होता
त्यामुळे त्यांच्याकडे लक्षात आलं नाही, एकदम शेवटी खाली हात घालल्यानंतर ते तांदूळ खराब निघाला. त्यांची दवाखान्यात वगैरे बघू.